मामाने जरा जास्त मला भेटले आमच्या मामाकडे. मामा बोलले हे माझे मामा. मामा बोलले काही काळजी करू नको, तुझं लग्न मी जमवतो. म्हणून नवरदेव सुद्धा मी सांगतो. नवरदेव आपल्याच व्हिडिओ मधला का नवरी तेवढी आला. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण बोलतो का मावशी, पण घोटाळा काय झाला, आमच्या मामाने ब्राह्मण काका कर्नाटकचं बोलवलं. आता त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने ते त्यांच्या भाषेत पण लक्ष्मी सुरू केली. मावशी माझं नवरदेवच पळून गेलो. तिकडे येऊन लागले असं मला समजले. 4-5 हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक, नाही तर याचा चेहरा डोळा बघून करतो. ऋतिक, हे ऋतिक दिसतो का बोल पाठीमागे? ऋतिक चला नवरदेवाचे मामा. नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये यायचं आहे. नवरदेवाचे मामा नवरदेवाची परत एकदा एंट्री आपल्या पारंपरिक पद्धतीने एंट्री. नवरदेव मागे जावा. मामा सावकाश बसते बस तिथूनच. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. मामा इकडे माझे मामा इकडे. मामा माझी दोन्ही लग्न करता एवढं वारं जमलेलं आहे, परंतु कळायला मागे नवरदेवाकडून कोण आले, नवरीकडून कोण आले, नवरदेवाकडून कोण कोणाला कोण आले, नवरदेवाकडची मंडळी कोण आले की 2, 3, 3.5 साडीच्या पुढे तुम्ही का पाकिस्तान मध्ये 4-5 माणसं विचारली. आता नवरीकडचं मला हावर करा. नवरीकडचं मला त्याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काही लाडक्या बहिणी 2-2 हात वर घेतली. त्याला वाटतं जेवायला 2 ताटं भेटले काय. असं काही नाही. पण लग्न म्हटल्याच्या नंतर आनंदाचा माहोल असतो. त्या आनंदाच्या माहोलामध्ये बरेच माणसं महत्वाचे असतील. त्यापैकी दोन्ही मामा महत्वाचे असतील बघा. म्हणजे वधू पक्षाचे मामा आणि नवरदेव पक्षाचे मामा बरं. दोन्ही मामा हे माझे मामा. मामा हे दिस इज माझे मामा. हे माझे मामा आणि दिस इज नवरदेव. तुम्ही रिवर्स गेट करा. मामा तुम्ही फर्स्ट टाका असं या पुढं. नवरदेवाच्या मामा जास्त खुश आहे. काय